गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मी सुट्टीवर आहे कारण काल संक्रांत होती, तर म्हणून मी 2 दिवसाची आधी सुट्टी काढून घेतलेली कारण प्रचंड थकवा येतो सण वगैरे म्हणल्यावर. आणि मग चला आजची सुरुवात ऑब्व्हियसली चहानेच होणार. आजचा काही दिवस कानातून नाही पडला हत्तीच्या तर वेगळं काय होणार, सो चहापासूनच होणार. दूध संपलेलं तर दूध घ्यायला मी खाली गेलेली होती आणि मस्त अद्रकवाला चहा एकदम कडक इलायची वगैरे टाकून मी बनवलेला. मस्त एन्जॉय करत करत मी पुस्तक वाचत होते. सध्या उपरा नावाचं लक्ष्मण मानेचं पुस्तक मी वाचायला घेतलेलं. आणि एक गोष्ट खूप छान आवडलेली एक खूप जुनी जे शब्द आहे त्यांचे अर्थ आपल्याला माहीत नाही आहे, ती त्यांनी कोपऱ्यात खाली दिलेली आहे, जेणेकरून हे पुस्तक समजण्यासाठी आपल्याला उपयोगी या पुस्तकात भिरड वाहून येणारे आणि त्यांच्या व्यथा सांगितलेल्या गेल्या आहेत. आणि हे आमचं एस्थेटिक बार काउंटर आहे जो फ्रीजला मॅग्नेटने लावलेला आहे. तर खूप भूक लागलेली आणि खूप दिवसांपासून माझ्या फीडवरती बीटरूटचं थालीपीठचे रेसिपीज येत होते. मे बी मी सर्च केला असेल. तर एस्थेटिक प्रकारे मी बनवणार आहे, तर तुम्ही बघत राहा. आणि अख्खी रेसिपीज मी शूट केली आहे. हा पहिलाच व्हिडिओ आहे जिथे मी व्हॉइस ओव्हर करते आहे. याच्या आधी पण मी मिनी व्लॉग्स रेकॉर्ड केले आहे आणि एडिट करून अपलोडही केलेत. तर प्लीज सपोर्ट. याच्या आधी केलं नाही कारण सोशल एन्झायटी खूप जास्त होती मला आणि 4 लोक काय म्हणतील याची भीती होती. आणि आता सोशल एन्झायटी, डिप्रेशन आणि ओव्हर थिंकिंगमधून बाहेर पडून मी खूप मोठी हिंमत आता बडबड खूप झाली. आता पेटपूजेची वेळ झाली आहे कारण भूक प्रचंड लागली आहे पुस्तक वाचून वाचून. तर खाते मी मस्त बीटरूटचे थालीपीठ. तुम्ही पण करा, मस्त लागतात आणि फॉलो करा.